थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गायत्री वहिनींच्या बाबांनी तेजसने प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करावी यासाठी बंटीला वेठीस धरलेले असते. सगळेजण खूप घाबरलेले असतात. बंटीसाठी तेजस प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करायला तयार झालेला असतो. इतके वर्ष तेजस प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करत असतो. पण आता बंटीसाठी तेजस प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करायला तयार झालेला असतो. तेव्हा गायत्री वहिनींच्या लक्षात येते त्या किती चुकीच्या वागत होत्या ते. त्यामुळे गायत्री वहिनी तेजसला सही करण्यापासून अडवतात. गायत्री वहिनी तेजसला बंटीची शपथ घालतात आणि सही करू नकोस असं सांगत असतात. गायत्री वहिनी स्वतःच्या हातात बंदूक घेऊन त्यांच्या बाबांवर रोखून धरतात. त्यांना कळत असते त्यांचे बाबा किती चुकीचे वागत आहेत. गायत्री वहिनींना कळालेले असते कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचे आहे ते. मानसीने तेवढ्यात पोलिसांना बोलवलेले असते. तेवढ्यात पोलीस येऊन गायत्री वहिनींच्या बाबांना अटक करून घेऊन जातात. गायत्री वहिनी प्रभूवर असलेला राग कायमचा निघून गेलेला असतो. मानसी सगळ्यांसमोर तिचे तेजसवर असलेले प्रेम व्यक्त करते. मानसी सगळ्यांसमोर तेजसला मिठी मारते. गायत्री वहिनी तेजस आणि मानसीची नजर काढते. थोडं तुझं आणि थोडं माझं म्हणत तेजस आणि मानसीचे नाते पूर्ण झालेले असते. घरातले सगळेजण खूप आनंदात असतात. या मालिकेचा शेवट खूप आनंदात झालेला असतो. नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.